महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस सारखा एक सुसंस्कृत माणूस विरोध करतो आहे याचा धक्का बसलेला आहे. तर असं घडता कामा नये. त्यावर ते अतिशय छानपैकी माझ्याकडे पाहून हसले. मी म्हटलं झालं आता हे कायद्याला संमती देणार, कारण त्यातले सगळे मुद्दे त्यांना बारकावे मी समजावून सांगितले, त्यांना ते पटले. त्यांनी पण पाठिंबा जाहीर केला. त्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी पाठिंबा जाहीर केला होता आणि एक मताने हा कायदा संमत झाला. महाराष्ट्राच्या इतिहासातले फार कमी असे कायदे आहेत की जे एक मताने संमत झालेले आहेत. बाकी राज ठाकरेंचा आधीपासून पाठिंबा होता. RPIच्या सगळ्या गटांचा पाठिंबा असणारच आहे, कारण आंबेडकरांचे विचार मांडणारी ती सगळी मंडळी आहेत आणि त्यामुळे एक मताने हा कायदा संमत झाला. हा कायदा संमत होऊन केवळ चालणार नाही, तर याकरता कायद्याचं उत्तम प्रशिक्षण झालं पाहिजे. कारण मला हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा विचारला. ते मला म्हणाले की तुम्ही या कायद्याचं जे इंटरप्रिटेशन मला सांगता आहात तेच इंटरप्रिटेशन पोलीस वापरतील, हे कशाच्या आधारावर? म्हटलं ती जबाबदारी माझी आहे. हा कायदा झाल्यानंतर अशी एक कमिटी गठीत होणार आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या पोलिसांचं ट्रेनिंग होणार आहे आणि त्यांच्यापर्यंत या कायद्याचं हे इंटरप्रिटेशन मी पोचवणार आहे. तोच मुद्दा मी देवेंद्र फडणवीसांना सांगितला. त्यांना आश्वस्त केलं की या कायद्याचा गैरवापर होणार नाही. मी सांगतोय त्याच मर्यादेमध्ये, त्याच इंटरप्रिटेशनच्या मर्यादेमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होईल. त्यावर त्या दोघांनी आश्वस्त होऊन या कायद्याला संमती दिली. हा कायदा संमत झाला. कायदा संमत करून घेण्यामध्ये एका माणसाचा अतिशय मोठा वाटा आहे. त्यांचं नाव आहे शिवाजीराव मोघे. शिवाजीराव मोघे कोण होते? सत्यसाईबाबांचे परमभक्त. त्यांच्या दालनामध्ये, सामाजिक न्याय विभागाच्या दालनामध्ये भला मोठा कटआउट होता सत्यसाईबाबांचा. आणि या कायद्यामध्ये अनुसूचीमधलं दुसरं कलम आहे, एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे हा कायद्याने गुन्हा. आणि सत्यसाईबाबा हवेतनं अंगठ्या काढायचे, सोन्याचे हार काढायचे, विभूती काढायचे. विलासराव देशमुख पण सत्यसाईबाबांचे भक्त होते आणि तरीही विलासराव देशमुखांनी 2005 साली विधानसभेमध्ये हा कायदा संमत करून घेतला होता. रामदास कदम त्यावेळेस विरोधी पक्षनेते होते शिवसेनेच्या वतीने. रामदास कदम मीटिंगमध्ये म्हणाले, हो तुम्ही वाचलं का कायदा? हे पहा दुसरं कलम तुमच्या बाबाला लागू होतं ना. आता परवाच तर तुम्ही जाऊन आला बाबाकडे विमान घेऊन महाराष्ट्र सरकारचं. त्यावर विलासराव म्हणाले ते आपण नंतर पाहू, आधी तुम्ही संमती तर द्या. त्यांनी, आता ते मुख्यमंत्री आहे, ते काही करू शकत होते, पण एकदाही त्यांनी चुकून सुद्धा सुचवलं नाही की हे कलम काढून टाका. शिवाजीराव मोघे सामाजिक न्याय मंत्री, त्यांच्या सहीनं हा कायदा बनलेला आहे. त्यांनी एकदा सुद्धा चुकून मला असं म्हटलं नाही किंवा चुकून असं दर्शवलं सुद्धा नाही की दुसरं कलम काढून टाकलं तर बरं होईल. मी अशी काँग्रेसमधली माणसं पाहिलेली आहे की जी स्वतः वैयक्तिक जीवनामध्ये अंधश्रद्धा आहे, पण समाजाचं भलं होणार असेल तर आपल्या अंधश्रद्धाही बाजूला ठेवायला तयार आहेत. कारण जेव्हा विधानसभेमध्ये हा कायदा 2013 डिसेंबरमध्ये संमत झाला तेव्हा अनेक कॅबिनेटचे मंत्री काँग्रेसचे आणि राष्ट्रवादींची, ज्यांची नावही मला माहीत आहे, त्यातले एक आता खरात बाबांकडे गेलेले होते. ते येऊ म्हणायचे की झालं ना आता विधानसभेत आपलं नाटक झालं ना पूर्ण, आता कशाला विधान परिषद संमत करता, तो कायदा लागू होईल ना. हे म्हणायचे नाही, माझ्या आदिवासी बांधवांची मोठी फसवणूक होते, हा कायदा संमत झालाच पाहिजे. शेवटपर्यंत ते अडून राहिले आणि म्हणून हा कायदा दोन्ही सभागृहात संमत झाला आणि त्याचं रूपांतर खऱ्या अर्थानं कायद्यात झालं. ही वस्तुस्थिती मी एका बाजूने तुमच्या पुढ्यामध्ये मांडली. आता दुसरी वस्तुस्थिती तुमच्या पुढ्यामध्ये मांडतो. या संपूर्ण कायदा संमत करून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि या सगळ्या कामामध्ये सगळ्यात जास्त मला उत्तम सहकार्य जर कोण्या माणसाचं मिळालं असेल तर ते अजितदादा पवार यांचं मिळालं. बिनशर्त पाठिंबा, अतिशय ताकदीनं ते उभे राहायचे. पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळामध्ये त्यांचा शब्द अंतिम असायचा. मी त्यांना फक्त एवढंच पटवलं की सर आपण ही समिती गठीत केलेली आहे, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती. या समितीच्या माध्यमातून तुम्ही जर मला उत्तम काम करण्याची संधी दिली तर मी 5 वर्षामध्ये अर्धा महाराष्ट्र बदलवून दाखवतो आणि 10 वर्ष जर उत्तम काम करायची संधी मिळाली तर अख्खा महाराष्ट्र बदललेला असेल. एकही मोठा बाबा बनू शकणार नाही, मांत्रिक बनू शकणार नाही, कोणाचा बळी जाणार नाही, एवढं वातावरण आपण निर्माण करू शकतो. आणि याची खात्री मला याकरता आहे की मी इतक्या वर्षांपासून काम करतोय, त्याचे काय परिणाम होतात त्याची मला नीट माहिती आहे.
आणि एकदा शासनाच्या माध्यमातून हे आपण काम केलं तर आपण किती ताकदीनं काम करू शकतो याचा मला अंदाज आहे. त्यावेळेस मला अनुभव नव्हता, पण अंदाज होता. एकदम खुश झाले. ते म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला 14.5 कोटी रुपये काढून देतो या कामाकरता. त्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे 14.5 कोटी काढले. मी त्यांच्याकडे पुन्हा गेलो. म्हटलं मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे काम करायचं नाही आहे, कारण मी 14.5 कोटी खर्च करणार भाषणं आणि या सगळ्या गोष्टींवर. लोक मला विचारतील कुठे गेले 14.5 कोटी, मला हिशेब नाही देता येणार. त्या भानगडीत मला पडायचं नाही. मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा प्रॉडक्ट आहे, जयप्रकाश नारायणच्या आंदोलनाचा प्रॉडक्ट आहे. मी एक पैसा खात नाही, कोणाला खाऊ घालत नाही. त्यामुळे हे संपूर्ण काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालं पाहिजे. फक्त मला ते मॉनिटर करण्याचा अधिकार द्या. आणि मग या पद्धतीची ही कमिटी गठीत झाली. या कमिटीमध्ये जे अध्यक्ष असतात ते कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय विभागाचे असतात. सहअध्यक्ष मी आहे श्याम मानव, आणि उपाध्यक्ष राज्यमंत्री असतात. त्यामध्ये अनेक सचिव दर्जाचे सदस्य असतात. आणि या पद्धतीची ही कमिटी फॉर्म झाली. या कमिटीला 14.5 कोटी आता सँक्शन झालेले होते, पण त्याचं हेड तयार नसल्यामुळे आम्हाला ते वापरता येत नव्हते. तेवढ्यात आचारसंहिता लागणार होते, आणि म्हणून सचिवांनी आउट ऑफ वे जाऊन 1 कोटी रुपये आम्हाला मधल्या काळासाठी, जोपर्यंत नवं सरकार येतं आणि पुढचं सँक्शन करतं तोपर्यंत वापरण्यासाठी दिलेत. आणि त्याच्या आधारावर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यांमधल्या सभा, त्यात नागपूर इथली नाशिकची पण सभा झाली होती, जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग, शाळा कॉलेजेसमधले कार्यक्रम. आणि हे सगळं मी एकटा किंवा माझी केवळ संघटना करू शकत नाही, म्हणून वक्ते तयार करण्यासाठी 3 प्रशिक्षणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतली. त्यातलं एक प्रशिक्षण देवळाली झालं होतं, आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही 215 वक्ते तयार केले. 400 शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम केले या विषयावरचे. 36 जिल्ह्यांमध्ये सभा झाल्यात. आता मी वर्षानुवर्ष बोलतोय, सभा घेतोय, पण एवढा सिरियस विषय असून एवढ्या मोठ्या संख्येनं जनतेनं प्रतिसाद दिला. आणि हे सगळे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सरकारी अधिकारी असत. सरकारी अधिकारी अतिशय ओव्हरवेल्म होऊन जात, कारण त्यांच्या कार्यक्रमांना लोक येत नाही, पकडून आणावे लागतात. इथे मात्र एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेत. त्यांनाही मनापासून आनंद झाला. एका माणसाने माझ्याकडनं एक पैसा कधी अपेक्षा केली नाही, खाल्ला नाही, आणि सगळे हिशेब व्यवस्थित चोख माझ्या सह्यांनी गेलेत, आणि ते काम सुरू होतं. आता मला वाटलं जसं सरकार येईल तसं आता ताबडतोब बाकीचे 13.5 कोटी आपण पुढच्या कामामध्ये आपण लागू. सरकार बदललं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाले याचा मला मनापासून आनंद झाला. तेही झाले असते किंवा सुधीर मुनगंटीवार, दोघंही मित्रच होते. सुधीर मुनगंटीवार आणि मी दोघंही आम्ही एकत्र जर्नलिझम केलेलं आहे. बरं, दोघांशी चांगले संबंध होते. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाल्यावर मला आनंद झाला. मी आणि उमेश बाबू चौबे आम्ही दोघंही त्यांना भेटायला गेलो त्यांच्या घरी. देवेंद्र फडणवीस, मी आणि ते 3 जण आम्ही होतो. आणि त्यांना मी साधा प्रश्न विचारला की मला माहिती आहे तुम्ही कायद्याच्या समर्थनार्थ उभा राहायला संमती दिली, सगळे बारकावे तुम्हाला उत्तम माहीत आहे, तुम्ही चांगले वकील आहातच, त्यामुळे कायदा तुम्हाला मनापासून चांगला आवडला हे मला माहीत आहे. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता BJPचे अध्यक्ष आहात, म्हणजे BJPचे आता मुख्यमंत्री आहात, आधी अध्यक्ष होता, आणि हे सरकार आता BJPचं सरकार असणार आहे. तर हा जो प्रोजेक्ट आहे, जो 14.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे, ज्याचे सरकारने सँक्शन दिलेलं आहे, त्यापैकी 1 कोटी आपण वापरतो आहोत, बाकीचा आणखी हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, तर ते तुम्हाला चालणार आहे का? उमेश बाबू चौबे कोण होते? गंगाधरराव फडणवीस आणि उमेश बाबू चौबे एका स्कूटरवर नागपुरात हिंडायचे. दोघेही कॉर्पोरेटर होते, अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र होते. आणि मी आणि देवेंद्र फडणवीस 3 जण होतो. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की तुम्ही डोक्यातनं शंका काढून टाका, आपल्याला हे काम उत्तम पद्धतीनं करायचं आहेच, आपण हे काम अतिशय उत्तम पद्धतीनं करू. ही कमिटी आहे याची मला थोडी बहुत कल्पना होती, आता तुम्ही सगळे डिटेल्स सांगितलेलेच आहेत. आपण उत्तम पद्धतीनं पुढचं काम चालवू. मी एकदम आता 13.5 कोटी नाही देणार, पण 10 कोटी याकरता उपलब्ध करून देईल. मी म्हटलं मी तुम्हाला 13.5 कोटी यासाठी म्हणत होतो कारण ते बजेट तसं असलं पाहिजे म्हणून. आता केवळ 4 महिन्याचा कालावधी आहे, डिसेंबर महिना आता आहे, त्यांना भेटलो तेव्हा डिसेंबर होता. जास्तीत जास्त एप्रिलपर्यंत हे काम करता येतं या बजेटमध्ये, त्यामुळे 4 महिन्यामध्ये एवढे पैसे खर्च होणं शक्य नाही. केवळ 2 कोटी खर्च होतील, बाकीचे 8 कोटी उरतील, पण बजेट मात्र तुम्ही 10चं सँक्शन करा. ते म्हणाले मी 10चं सँक्शन करतो, तुम्ही सुधीर भाऊंना भेटून घ्या. सुधीर भाऊ अर्थमंत्री होते, त्यांना मी भेटलो. आता ते म्हणाले आता एकदा मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यावर माझा कुठे प्रश्न, मी तर तुमच्यासोबत आहेच नेहमी. आणि मी निशंक मनानं कामाला लागलो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 17-18 कार्यक्रम झाले होते आमचे, 40 कार्यक्रमांपैकी, कारण ॲडिशनल काही कार्यक्रम होतात, जसं पिंपरी चिंचवडचा कार्यक्रम ॲडिशनल होतो, जिल्ह्याशिवाय होतो.
आपल्या वाशीचा कार्यक्रम ॲडिशनल होतो, जिल्ह्याशिवाय होतो. मुंबईमध्ये 2 कार्यक्रम होतात, एकच शहर असून, म्हणजे एकच जिल्हा असून. त्यामुळे 40 कार्यक्रम टोटल होतात. त्यातले केवळ 18 कार्यक्रम झाले होते आधीच्या सरकारच्या काळात. 22 कार्यक्रम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेले आहेत. पोलीस प्रशिक्षणाचे टोटल 48 कार्यक्रम मी केलेत. त्यापैकी फक्त पहिले 5 कार्यक्रम झालेले होते. 43 कार्यक्रम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना झालेले आहेत. आणि महाराष्ट्र सरकारच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या पद्धतीनं पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे की एखाद्या कायद्याकरता 7 तासांची कार्यशाळा चालायची. नाशिकमध्ये 2 कार्यशाळा झालेल्या आहेत, जिल्ह्याकरता वेगळी आणि नाशिक शहराकरता वेगळी. या पद्धतीनं या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या कार्यशाळांमधलं पोलीस ट्रेनिंग देवेंद्र फडणवीस यांनी करून घेतलेलं आहे. मग मी आपल्या मंत्रालयामध्ये फेटे घालायला लागलो, कारण पुढचं बजेट आणि पुढचा प्रोजेक्ट सँक्शन झाला पाहिजे म्हणून. 3 वर्ष मी चक्रा मारत होतो. त्याकरता मला माझा व्यवसाय बंद करावा लागला. मी पोटा पाण्यावर जगणारा, म्हणजे हातावर काम करून जगणारा माणूस आहे. मला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप घ्यावे लागतात, गावोगाव हिंडावं लागतं आणि ते आधीपासून बुक करावं लागतं. 6-6 महिने आधी हॉल बुक करावे लागतात, कारण 10 दिवस सलग हॉल लागतात. तसं होत नाही, म्हणून ते आधीपासून बुक करावे लागतात. आणि या कामामध्ये ते पैसे वाया जातील म्हणून मी 3 वर्ष एकही पैशाची कमाई न करता सरकारच्या चक्रा मारत राहिलो. माझे एक सी कोर्सचे विद्यार्थी आहेत, ते नागपूर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष होते. त्यांना फार वाईट वाटायचं की सरांना एवढ्या चक्रा मारायला लावतात. ते MD डॉक्टर आहेत स्वतः. ते म्हणाले की तुम्हाला काय चक्रा माराव्या लागतात, साधारण फार वाईट वाटतं. आमचं खरं म्हणजे आम्ही भाजपने तुम्हाला मदत केली पाहिजे, आमची प्रतिमा तरी उजळेल. ते म्हणाले मी जरा आतमध्ये चौकशी करतो. त्यांना माहीत नाही, देवेंद्र फडणवीस आणि इतरांना माहीत नाही की ते माझ्या जवळचे आहेत. त्यांनी सांगून टाकलं आपल्याला हे कामच करायचं नाही. त्यांनी येऊन मला सांगितलं लहानसं तोंड करून की सर आमच्या सरकारला काम करायचं नाही आहे. मी तुम्हाला अधिकृतरित्या सांगतो, मी सगळ्या महत्त्वाच्या माणसांशी बोललो आणि ज्याच्या मुखातनं सगळं काही असतं अंतिम त्यांच्याही तोंडून ऐकलं मी. त्यामुळे तुम्ही नाच सोडून द्या. 3 वर्ष एक पैशाची कमाई न करता मी वाया घालवले. त्यानंतर मग मी माझं संपूर्ण लक्ष दुसऱ्या कामाकडे वळवलं. यूट्यूब चॅनल सुरू केलं. श्याम मानव यूट्यूब चॅनल नावाने ते आज अस्तित्वामध्ये आहे आणि त्यावर संपूर्ण जेवढं शक्य आहे तेवढं सगळं मांडून ठेवलं. आज अंधश्रद्धा निर्मूलन या विषयातला एकही भाग असा नाही आहे की जो ऑलरेडी तो चॅनलवर उपलब्ध नाही आहे. एवढं काम त्यामध्ये करून टाकलं. आपल्याला देवेंद्र फडणवीस सरकार मुळीच या कामामध्ये मदत करत नाही म्हणून मी सरकार बदलण्याची वाट पाहत होतो. सरकार बदललं. उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. अजितदादा उपमुख्यमंत्री आले. त्यांना मी ताबडतोब भेटलो. त्यांनी 12 कोटी सँक्शन केले. 1 एप्रिल 2020 पासून वेगानं काम करायचं ठरलं. त्याचे GR निघण्यापासून सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्या. आमची पूर्वतयारी सुरू झाली आणि 24 मार्च 2020ला लॉकडाऊन लागलं. 2 वर्ष काम पूर्ण थांबलं. 2 वर्षानंतर पुन्हा अजितदादांना भेटलो. अजितदादांनी 22 कोटी सँक्शन केले. कामाला पुन्हा ताकदीनं सुरुवात झाली. 2 महिन्यामध्ये आम्ही 2-4 शिबिरं महत्त्वाची घेतली, कारण सगळ्यात जास्त वेळ सुरुवातीचे ते सगळे GR निघण्यामध्ये जात असतो. ती सगळी प्रोसेस सुरू झाली. त्यामध्ये सामाजिक न्याय विभागांच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं, सामाजिक न्याय विभागांचे जेवढे आयुक्त सहायुक्त वगैरे आहेत त्या सगळ्यांचं, सहाय्यक आयुक्तपासून सगळ्यांचं ट्रेनिंग झालं. अतिशय उत्तम पद्धतीनं ती कार्यशाळा झाली. आणखी 200 वक्त्यांचं ट्रेनिंग करणारी कार्यशाळा झाली. म्हणजे 400 वक्ते आता तयार झाले. संपूर्ण प्रोजेक्ट सरकारजवळ आहे. आणि तेवढ्यात आमचे एकनाथ शिंदे गेले गुवाहाटीला, रेड्याचा बळी दिला आणि त्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याचा बळी घेऊन टाकला. सरकार बदललं. आता सरकार बदलल्यानंतर काही घडण्याची शक्यताच नाही. सामाजिक न्याय विभाग बच्चूकडे कुठे येणार अशी बातमी कळल्याबरोबर मी म्हटलं बच्चू तुमच्याकडे येणार आहे. ते म्हणाले मी झालो तर तुम्हीच सामाजिक न्याय मंत्री, चिंता कशाला करताय. पण ते काही झाले नाही. ते माझ्या आधीपासून चळवळीतले कार्यकर्ते आहेत. मग होतं खातं शेवटपर्यंत एकनाथ शिंदेंकडं. रेडाबळी देणाऱ्या माणसापर्यंत जायची माझी हिंमत झाली नाही. मी काही शेवटपर्यंत गेलो नाही. मग एक दिवस अजितदादा हळूच इकडून इकडे आलेत. अजितदादा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आले, म्हणजे जरी एकनाथ शिंदेंचं सरकार होतं तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कोणाचं सरकार होतं. इकडे आल्यानंतर माझी भेटायची बिलकुल इच्छा नव्हती, कारण गद्दारी वगैरे दादांनी केली असं मला मनापासून वाटत होतं.
पण माझ्या काही दिल्लीच्या पत्रकार मित्रांनी मला समजावून सांगितलं की अरे बाबा तुझी पहिली प्रायोरिटी काय आहे. पहिली प्रायोरिटी जादूटोणा विरोधी कायदा आहे आणि त्यामुळे तू दादांकडे गेलं पाहिजे. दादांनी पुन्हा ते 22 कोटीचं बजेट रिन्यू केलं. दादांनी आनंदाने स्वागत केलं. मी म्हटलं हो एकनाथ शिंदेचे सामाजिक न्यायमंत्री असू दे, आपण काम करू. म्हटलं देवेंद्र फडणवीसांचा विरोध आहे, गेले त्यांनी सगळं दाबून ठेवलेलं आहे, चिंता करू नका. म्हटलं ते उपमुख्यमंत्री जरी असले तरी त्यांचा शब्द सरकारमध्ये अंतिम असतो, त्याची चिंता करू नका, मी करतो ना. आणि ते केवळ असं बोलले नाहीत, त्यांनी ताबडतोब सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची सचिवांची माझ्यासोबत बैठक घेतली. 22 कोटीचं बजेट सँक्शन करून टाकलं. कामाला सुरुवात करा आदेश दिला. प्रोजेक्ट ऑलरेडी रेडीच होता. तो प्रोजेक्ट त्यांच्यासमोर सादर केला. तो त्यांनी मान्य केला उपमुख्यमंत्री या नात्यानं. आणि सचिवांना आदेश दिला की 15 दिवसामध्ये याचे सगळे GR काढा. मी, माझे सहकारी, आमचे अध्यक्ष मधुकर कांबळे, आमचे रवींद्र खानविलकर, आम्ही चक्रा मारतोय. दर आठवड्याला 2 चक्रा तरी किमान मारतो आहे. आमचे सचिव इतके चांगले, मी मुद्दाम नाव घेत नाही कारण मला जे बोलायचं आहे म्हणून नाव घेत नाही, इतके चांगले की आनंदानं स्वागत करायचं, या बसायचे, बसा म्हणायचे. रोज तो आपला मला मुळीच न आवडणारा तो पाण्याचा चहा पाजायचे, 2-2दा 3-3दा पाजायचे, बसवून ठेवायचे, काम करतो म्हणायचे, माझ्यासमोर अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे. वर्ष झालं तरी GR निघाला नाही प्रोजेक्टचं. 1 वर्ष. जे काम 15 दिवसात ते करणार होते त्याला वर्ष लागलं. वर्ष जेव्हा संपुष्टात आलं, बरं त्या 22 कोटीला कोणाची हात लावायची हिंमत नाही कारण मानवांचा त्याच्यावर डोळा आहे. ते मानवांच्या कामाकरता सँक्शन झालेले आहेत, त्यामुळे वेगळ्या कामात खर्च केले तर हा बोंब मारणार माणूस, याची त्यांच्या मनात भीती असते. आणि शेवटच्या महिन्यात त्यांनी मला सांगितलं की मानव सर, या पद्धतीनं काम होणार नाही. मी एक एजंट तुम्हाला सांगतो, तो सगळी कामं करेल, तुम्हाला पाहिजे तो पैसा त्या कामाकरता उपलब्ध करून देईल, फक्त तुम्हाला सह्या करायच्या आहेत. म्हटलं किती टक्के असतील? 20 ते 25%. मी म्हटलं बाप जन्मात हे करणं शक्य नाही माझ्याच्यानं. मी 1 पैशाचा अपहार कधी केला नाही, करणार नाही आणि आयुष्यामध्ये असा डाग स्वतःला लावून घेणार नाही. आणि त्यानंतर मी जाणं सोडून दिलं. कारण तेव्हा माझ्या लक्षात आलं की दोन्ही सरकारमध्ये, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा अजितदादांनी शब्द टाकला की ते फोन करून सचिवांना काय सांगायचे, हे श्याम मानवांचं काम आहे, हे एक पुण्यकर्म आहे, आपल्याला हे करायचं आहे. आणि हा संदेश करेक्टली पोचायचा, सगळ्यांच्या लक्षात यायचं की या कामामध्ये पैसे खायचे नाहीत. आणि मग एकही फाईल अडायची नाही, धडाधड फाईली पुढे जायच्या. हे सामाजिक न्यायमंत्री मोघेंच्या काळामध्ये घडलं. हे पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते, आपले उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्याही काळात घडलं. कधीही माझ्या सामाजिक न्यायमंत्र्यांनी काम अडवलं नाही, त्यामध्ये काही अडचण निर्माण केली नाही, जमली तर मदतच केली. ते आता खूप बदनाम झालेले आहे, त्याबद्दल मी बोलत नाही फारसं. तर या पद्धतीनं मित्रांनो हे काम सुरू असताना आता माझ्या लक्षात आलं देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये, म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्या सरकारमध्ये, कोणतीच फाईल पैशाशिवाय चालत नाही, हलत नाही. जेव्हा मला अर्थ खात्यामध्ये जाऊन वारंवार चक्रा माराव्या लागल्या तेव्हा तर माझं डोकंच फुटायची वेळ आली. अरे दादांचा आदेश देऊन अर्थ खात्यामध्ये काम होत नाही, तिथेही फाईल हलवण्याकरता पैसे द्यावे लागतील अशी परिस्थिती आहे. आणि शेवटपर्यंत काम झाले नाहीत. आणि म्हणून मी नाद सोडून दिला आणि परत आलो. आता इथपर्यंतचा हा इतिहास झाला. जादूटोणा विरोधी कायदा राबवण्याची जबाबदारी माझी आहे. तो मी मुळीच महाराष्ट्रामध्ये उत्तम पद्धतीनं राबवू शकलो नाही. त्याचा प्रचार प्रसार उत्तम पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून करू शकलो नाही. प्रत्यक्षामध्ये माझ्या संघटनेच्या पातळीवर आम्हाला जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं आम्ही करत आलेलो आहे, आजही करतो आहोत. आणि त्याचाच एक भाग हा आहे. खरं म्हणजे हे कार्यक्रम कोणी आयोजित करायला पाहिजे होते? हे कार्यक्रम आयोजित करणं महाराष्ट्र शासनाचं काम आहे. जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीचं काम आहे, तिचं हे काम आहे. त्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित व्हायला हवा होता. आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित झाला असता शासनाच्या माध्यमातून तर मोठमोठाले पोस्टर्स 10-50 ठिकाणी लागले असते आणि या हॉलमध्ये बसायला जागा नसती मिळाली. असं घडलं असतं की नाही? पण असं घडलं नाही. आपली जेवढी क्षमता आहे, जेवढी ताकद आहे, आजकाल तुम्हाला बॅनर अनधिकृत लावता येत नाही, अधिकृत बॅनरचे पैसे परवडत नाही, मग जसं जमेल तसं करा. या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस या कायद्याच्या विरुद्ध आहे का आहे, त्यांनी प्रचार प्रसार कसा थांबवला हे मी तुम्हाला सांगितलं. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो. नागपूरमध्ये 2023 धीरेंद्र कृष्ण महाराज आले. हे धीरेंद्र कृष्ण महाराज कोण? ज्याला बागेश्वर धामवाले बाबा म्हणता तुम्ही ते.
या बागेश्वर धामवाले बाबा जेव्हा नागपूरमध्ये आले तेव्हा त्यांनी दिव्य दरबार भरवला. त्याच्यामध्ये त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावेळेसचे आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, ते गृहमंत्री कायम असतात, ते त्या ठिकाणी त्यांच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते. हा कायदा महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना मी समजावून सांगितला. देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्या पक्षाध्यक्षांना समजावून सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी या कायद्याला मान्यता दिली, पाठिंबा दिला आणि हा कायदा संमत झाला. काँग्रेसमधल्या आणि राष्ट्रवादीमधल्या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना समजावून सांगितलं. त्यांचा विरोध जो काही होता तो मावळून काढला आणि म्हणून हा कायदा संमत झाला. मी माझ्या स्वतःच्या लेटर हेडमध्ये, म्हणजे जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या लेटर हेडवर सहअध्यक्ष नात्यानं तक्रार केली की हा धीरेंद्र कृष्ण महाराज त्याच्या दिव्य दरबारामध्ये या कायद्याचं उल्लंघन करतो आहे. बरं, त्यांनीच प्रसिद्ध केलेला व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो आपको अमुक बीमारी हुई है, आपको पेट की बीमारी है, आपको दिमाग की बीमारी है. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 हा केंद्राचा कायदा आहे. ज्या माणसाला डॉक्टरची अधिकृत डिग्री उपलब्ध नाही त्याने केवळ रोगांचं निदान करणं हाही कायद्याने गुन्हा आहे. रोगांचे उपचार करतो असं म्हणणं हाही कायद्याने गुन्हा आहे आणि प्रत्यक्ष उपचार करत असेल तर गुन्हा आहेच आहे. आणि हा सांगतोय आपको दिमाग की बीमारी है, आपको पेट की बीमारी है, आपको इसकी बीमारी है, आपको उसकी बीमारी है. केवढंच म्हणत नाही, त्याच्यावरची उपाय सांगतो. हे सगळं त्याच्याच व्हिडिओमध्ये, त्यांनीच प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये आहे. त्याच्या तक्रारी केल्या, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट लागू करा. हा आपल्या सगळ्या दिव्य दरबारामध्ये याला भूत लागलेलं आहे, त्याला अमुक लागलेलं आहे, त्याला असं केलेलं आहे, तुमको बाहर का टोटका लगाया है, तुम्हारी जो काकी है ना उसने आपको जादू टोना किया है इसलिए सब समस्या आहे असं म्हणतो. अनुसूचितल्या कलम नंबर 6 नुसार केवळ एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे. आणि हे सगळं हा जाहीररित्या बोलतो, त्याच्या दिव्य दरबारात बोलतो, ते रेकॉर्डेड आहे, त्याचाच व्हिडिओ आहे. त्यामुळे त्यामध्ये काही गडबड केल्याचं काही असूही शकत नाही. याच्या आधारावर मी सगळ्या कंप्लेंट्स लिहून दिल्या. पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, ACP दर्जाचे अधिकारी, याचे दक्षता अधिकारी असतात, त्यांना भेटलो. मला माहीत होतं त्यांच्या दर्जावर हे काम होणं शक्य नाही. मी अमितेश कुमार, नागपूरचे पोलीस कमिशनर, त्यांना भेटायला गेलो. त्यांना ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्टची प्रत दिली आणि त्या कायद्यामध्ये कसं हे बसतं याचे प्रत्यक्ष पुरावे त्यांना दाखवले. त्यानंतर जादूटोणाविरोधी कायदा, त्या एक माझ्या ट्रेनिंगमध्ये कधीच नव्हते, त्यामुळे त्यांना कदाचित माहीत नसेल म्हणून या कायद्यातला प्रत्येक शब्द वगैरे मी लिहिला, याची सगळी प्रस्तावना त्यांच्या पुढ्यात केली. त्या कायद्यामधली कोणकोणती कलमं कशी कशी लागू होतात आणि हा कायदा किती कडक आहे याची सगळी जाणीव दिली, कल्पना दिली आणि हे सगळं मी लेखी तुम्हाला दिलेलं आहे हे सांगितलं. त्यानंतर तोपर्यंत त्या धीरेंद्र कृष्ण महाराजांना पळवून लावलं. आम्ही सगळे खुश झालो, पत्रकार खुश झाले. श्याम मानवनी आव्हान दिलं म्हणून तो पळून गेला वगैरे सगळीकडे बातम्या आल्या, सगळं काही झालं. आता म्हटलं पोलिसांना किमान FIR दाखल करा. ॲक्शन मग घ्यायची की नाही पुढचं ठरवा, पण FIR तर दाखल करा. 8 दिवसानंतर अमितेश कुमार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, मला लेखी पत्र पाठवलं आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की जादूटोणा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याला लागू होत नाही. त्यांची पहिली वाक्य अशी आहे की गेले 8 दिवस आम्ही याचा अतिशय सखोल अभ्यास केला आणि सखोल अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की जे काही दिव्य दरबारामध्ये घडलेलं आहे त्याला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. दुसरं त्यांचं वाक्य, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट पण ज्याला लागू होत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द संपूर्ण कायद्यामध्ये कुठेही नाही. उद्धव ठाकरेंच्या विनंतीवरनं अंधश्रद्धा हा शब्दसुद्धा यातनं काढून टाकलेला होता, हेडिंगमधनं सुद्धा काढून टाकलेला होता. या कायद्याला जादूटोणाविरोधी कायदा म्हणतात. मी प्रत स्वतःच्या हातानं त्यांना दिलेली आहे, त्याचं हेडिंग दाखवलेलं आहे. जे लेटर हेड आहे माझं, जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती, ते त्यांच्या हातामध्ये होतं आणि ते पत्रकारांना म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. एवढा त्यांचा गहन अभ्यास आहे या कायद्याचा. बरं, मी म्हटलं ठीक आहे, पत्रकार नेहमी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात म्हणून आपण माफ करू या बाबतीत. पण ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट, IPS झालेल्या माणसाला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टमधला फरक कळत नाही. अरे इथे जादुई उपचारांविरुद्ध हा कायदा आहे, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, आणि कॉस्मेटिक ॲक्ट हा सौंदर्य प्रसाधनासाठी असलेला कायदा आहे. एवढा फरक कळत नाही. मग IPS झाला कसा? ढकलून झाला
की प्रदीप मिश्राच्या आशीर्वादानं झाला बेलफुल लावून? कसे झालात IPS? हा माणूस धादांत खोटा बोलतो, कायदा लावत नाही. मी बोंबाबोंब करतो प्रेस कॉन्फरन्स घेऊन. म्हणजे आपण असं एकदा म्हटलं असतं की बाबा पोलिसांनी आपल्या लेव्हलवर केलं, तर नंतर जर म्हटलं असतं की गृहमंत्र्यांनी आदेश दिला आणि FIR दाखल झाला आणि म्हणून मग बाबा आधी माहीत नव्हतं, गृहमंत्र्यांना आपण माफ केलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांना असं म्हणता आलं असतं. शेवटपर्यंत FIR दाखल झाला नाही. उलट माझ्यावर वाटेल तसे हल्ले करण्यापासून सगळे करण्याचा प्रयत्न झाला. जे झालं ते झालं, ते नेहमीच आहे, माझ्याकरता काही नवं नाही आहे. पण मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने कोणतीही दखल याची घेतली नाही. वरून याचा अर्थ काय होतो की हा कायदा लागू होत नाही आणि श्याम मानव लेखी देतात की हा कायदा असा असा लागू होतो. याचा अर्थ असा होतो, मला या कायद्यातलं काही कळत नाही. महाराष्ट्र सरकारमधले सगळे मंत्री इतके मूर्ख आहेत की मी त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी हा कायदा संमत केला. महाराष्ट्र सरकारचे दोन्ही पक्षाध्यक्ष असे विचित्र आहेत की त्यांना मी समजावून सांगितल्यानंतर त्यांनी या कायद्याला संमती दिली. महाराष्ट्र सरकारमधले सगळे पोलीस अधिकारी इतके वेगळे आहेत की त्यांच्या पुढ्यामध्ये मी हा कायदा समजावून सांगितला 7 तास आणि ते गुपचूप ऐकत होते. एकानेही म्हटलं नाही तुम्हाला या कायद्यातलं कळत नाही. उलट तुम्ही आम्हाला किती छान कायदा समजावून सांगितला म्हणून ते माझं फार कौतुक करायचे. आणि मी जेव्हा लेखी देतो की हा कायदा अमुक अमुक ठिकाणी लागू होतो, तेव्हा महाराष्ट्र सरकारचं पोलीस खातं म्हणतं की हा कायदा लागू होत नाही. याचा अर्थ मला कायद्यातलं काहीही कळत नाही. आणि तरी महाराष्ट्र शासनानं कोट्यावधी रुपये खर्च करून पोलिसांचं हे ट्रेनिंग घेतलं आणि ते मी केलं. असा सुंदर विनोद महाराष्ट्रामध्ये आहे. मित्रांनो, एवढ्यापर्यंत हे प्रकरण थांबलं नाही, तर याच धीरेंद्र कृष्ण महाराजांना घेऊन हे मुंबईमध्ये आले, ठाण्यामध्ये आले आणि केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचा कार्यक्रम औरंगाबादमध्ये आयोजित केला. हे धीरेंद्र कृष्ण महाराजांना घेऊन गावोगाव हिंडतात. धीरेंद्र कृष्ण महाराज सांगतो तुम्हाला भूत लागलं, तुम्हाला करणी केली, जादूटोणा केला, अमुक अमुक तुमच्या नातेवाईकांना केला. हे जाहीररित्या त्या दिव्य दरबारांमध्ये सांगतो, उपचार सांगतो. त्याच पद्धतीनं हे दीपक मिश्राला घेऊन गावोगाव हिंडतात. दीपक मिश्रा सांगतो कि आपके जीवन के हर प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए एक ही बात करनी है, लोटा भर जल भगवान शंकर की पिंडी पर डालो. आणि आमच्या स्त्रिया सकाळी उठून शंकराच्या पिंडीवर जल टाकतात. हा जाहीररित्या आपल्या भाषणांमध्ये, प्रवचनांमध्ये सांगतो कि बच्चों को अगर परीक्षा पास करनी है तो एक ही बात करनी है, भगवान शंकर जी की पिंडी को बेलपत्ती लगाने का. आपने अभ्यास नहीं किया तो भी पास हो जाओगे. की त्याची वाक्य मी बोलतो आहे, जी व्हिडिओमध्ये उपलब्ध होती. आणि त्याचं पोट्ट झालं नापास. लोकांनी प्रश्न विचारला, पत्रकार तर आपले हुशारच आहे महाराष्ट्रातले. अरे तुम्हारा बेटा तो नापास हो गया. नहीं बोले वो क्या हो गया, लोगों को बताते 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 मेरे को बच्चे को बताने को समय नहीं मिला, इसलिए उसने वो पूजा वूजा नहीं की, इसलिए नापास हो गया. हे आमच्या पोरांना बेलफुलं वाहून वाहून पास करवणार आहेत. या पद्धतीनं जीवनातले सगळे प्रश्न सोडवण्याकरता जलभर पाणी टाकायला सांगणार आहेत आणि यांना घेऊन हे BJP वाले गावगाव हिंडणार आहेत. हे चित्र आजचं आहे. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. जसं मी काँग्रेस मंत्र्यांचं उदाहरण दिलं तसं बाळासाहेब देवरसांचं उदाहरण देतो. बाळासाहेब देवरस कोण? RSSचे प्रमुख. बरोबर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी वेगळं सांगण्याची गरज नाही. शुकदास महाराजांना मी एक्सपोज केल्यानंतर 84 साली बाळासाहेब देवरसांकडे तक्रारी गेल्या. त्यांनी माझ्या दोन्ही म्हणजे तरुण भारताच्या दोन्ही संपादकांना बोलावून घेतलं. मागो वैद्य आणि दिबा घुमरे या दोघांच्या हाताखाली मी पत्रकारिता शिकलो आहे. त्यांनी मला या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ट्रेन केलेला आहे, नावलौकिक दिलेला आहे. स्वाभाविकच त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या हाताखाली तयार झालेला पत्रकार हा का करतो आहे. मी नेहमी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले. तरुण भारताने सातत्याने माझ्या या कामामध्ये मदत केलेली आहे. जोपर्यंत मागो वैद्य आणि दिबा घुमरे तरुण भारताचे संपादक होते तोपर्यंत 100% मदत मिळत आलेली आहे. त्यांनी बाळासाहेब देवरसांना समजावून सांगितलं की श्याम मानव एक्झॅक्टली काय करतात. त्यावर बाळासाहेब देवरस असं म्हणाले, आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा आहे. पावण्याच्या काठीनं जर साप मरत असेल तर ही चांगली गोष्ट आहे असं म्हणणारे बाळासाहेब देवरस. आणि म्हणून RSSने मला माझ्या कामाला कधीही ऑर्गनाइज विरोध केला नाही. बाबा आपण स्वतः अंधश्रद्धा दूर करू शकत नाही तर किमान श्याम मानव करतायत, त्यांचं संघटन करत आहेत, त्यांना करू दिलं पाहिजे. ही भूमिका त्यांनी घेतली कारण त्यांना समाजातल्या चांगल्या वाईटाचं चांगलं भान होतं.
आणि आमचे देवेंद्र फडणवीस काय करतायत? हा जो अंधश्रद्धेचा साप आहे त्याला घेऊन गावोगाव हिंडतात. केवळ यांनी जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार आणि अंमलबजावणी थांबवली असं नाही, कारण मी पोलिसांचं ट्रेनिंग घेतलं असल्यामुळं त्यांच्याकडे माझे नंबर्स आहेत, माझ्याकडे त्यांचे नंबर्स आहेत. त्यांचे फोन यायचे सुरुवातीला की सर कायदा कसा लावायचा, हा सल्ल्यासाठी फोन असायचे. 15 नंतर 6-8 महिन्यानंतर फोन बदलले, सर आमच्यावर दबाव आहे, कायदा लागू होतो पण कॉर्पोरेटरचा फोन आला, आमची हिंमत नाही, तुम्हीच काहीतरी करा. कारण 1-2 अधिकाऱ्यांनी तसं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या बदल्या झाल्या. आणि त्यामुळं मित्रांनो या पद्धतीचं सगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालंय की जादूटोणा विरोधी कायदा जर आपण अंमलात आणला तर आपली अडचण होते. आणि म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःहून या कायद्याच्या तक्रारी घेणं बंद केल्या, FIR दाखल करणं बंद केलं. हे नुसतं सांगोवांगी होत नाही, या पद्धतीचं प्रेशर त्यांच्यावर क्रिएट झालं म्हणून झालं. आणि म्हणून मी सुरुवातीला अभिनंदन जाहीररित्या केलं की देवेंद्र फडणवीसांनी परवानगी दिली, म्हणूनच पोलीस खातं एवढं चांगलं काम करू शकलं आणि खरात बाबाला अटक होऊ शकली आणि पुढचे FIR दाखल होऊ शकले. पण त्यासोबत मी शंकाही व्यक्त केली की एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यामध्ये नसत्या तर असं झालं असतं का, असं मला स्वतःला मनापासून वाटतं. देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आमदार आणि जर काही मंत्री यामध्ये असते तर डेफिनेटली ही ॲक्शन घेतल्या गेली नसती, हे 100% खात्रीनं मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मित्रांनो मी जाहीररित्या आता तुम्हाला सांगतो आहे आणि त्या वाक्याबद्दल मी ठाम आहे की आज जो खरात बाबा एवढा मोठा झाला, 100पेक्षा अधिक स्त्रियांचं तो शोषण करू शकला, 1500 कोटीपेक्षा अधिक कोटी रक्कम जमा करू शकला, या सगळ्याकरता जबाबदार जर कोणी असेल तर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जर हे काम गेली 11 वर्ष नियमितपणे उत्तम पद्धतीनं या कायद्याचा प्रचार प्रसार झाला असता तर खरात बाबा एवढा मोठा बाबा कधीच बनवू शकला नसता. ठीक आहे, तुमच्या हातून कदाचित तुम्हाला भान नसेल की एवढं मोठं नुकसान होतं, असं मी गृहीत धरतो, तुमच्या चांगुलपणावर विश्वास ठेवतो. आता तरी थोडंसं बाळासाहेब देवरसांपासून शिका. ते म्हणाले की पावण्याच्या लाठीनं जर साप मरत असेल तर मरू द्या, तेवढं तरी करण्याची तयारी ठेवा. उत्तम पद्धतीनं जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार अंमलबजावणी करा. त्याकरता जी काही मेहनत लागेल ती सगळी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. याच्यामध्ये फंड्सचा मुद्दा नाही, सरकारकडे पैशाची कमतरता नसते. कारण माझ्या या सगळ्या ज्या बॉड्या होत्या ज्याला जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती जिल्हा कमिट्या म्हणतात, त्या जिल्हा कमिट्यांचे ॲडिशनल कलेक्टर अध्यक्ष असायचे. ते मला म्हणायचे सर पैशाची कशाला चिंता करता, आमच्याकडे पैसा असतो, तुम्ही फक्त सांगा 2-4 शिबिरं आम्ही तुमचे काढून देतो, पत्रकारांचं शिबिर आम्ही लावून टाकतो. माझ्या असं लक्षात आलं, मी आदिवासी सचिवांना भेटायला गेलो, ते म्हणाले 3 कोटी मी काढून देतो आत्ताच्या आत्ता, आमचे पैसे फालतू वाया जातात, तुम्ही चांगलं काम करता. त्यामुळे सरकारकडे पैशाची आणि फंड्सची मुळीच कमतरता नाही आहे, फक्त चांगलं काम करण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे. आणि त्यामुळे ती इच्छाशक्ती निर्माण करावी, लोकांचं भलं करणारं काम करावं. आणि आत्तापर्यंत तुम्ही गेल्या 11 वर्षामध्ये लोकांमध्ये अंधश्रद्धेचा साप पसरवत आलात, त्यांना घेऊन घेऊन हिंडत आलात, प्रदीप मिश्रासारखे आणि धीरेंद्र कृष्ण महाराजांसारखे महाराज हिंडवत आलात, लोकांच्या अंधश्रद्धा वाढवत आलात आणि लोकांच्या अंधश्रद्धा वाढवून वाढवून त्यांना बळी होतील या पद्धतीची परिस्थिती तुम्ही निर्माण करून ठेवलेली आहे. फुले आणि शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र बदनाम करून ठेवलेला आहे. संत ज्ञानेश्वरांपासून तर अगदी तुकारामांपासून तर अगदी गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजापर्यंतची ही परंपरा आहे जी या संत परंपरेनं अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य केलेलं आहे. त्या सगळ्यांचा तुम्ही अपमान करता आहात, तो आता थांबवा. हे साप पोसणं बंद करा आणि लोकांचं खरंच भलं करण्याचा विचार करा. एवढं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो.